म्हणलं कमी पी. अरे मुलका कोणाचं आहे रे ही? ठीक आहे जा. तुला म्हणलं होतं ना पिय ही. अरे काय म्हणायचंय काय तुम्हाला? आमची मजा करतो काय? अरे का तुमची काय मजा केली? तुम्ही रस्त्याला आडवा मला मी चाललोय जेवराला. तुला जेवरला असतो का? पाहुणे बोललोय जेवराला चाललोय मी. काय चला आम्हाला बी पाहुणे नाही यायचंय. का पाहुणे नाही काय भानगडी अरे मला गाडी येत नाही. गाडी येत ना मग कशाला? मला गाडी येत नाही. आम्हाला गाडी पाहिजे. पेट्रोल नाही. उगाच तुमचं बोजा काय बारका नाही. गाडी भरती गाडी. वाजा तुझं किती देऊया त्याच्याकडून गाडी. गाडी ए चला मग मला जाऊ द्या गाड्या. तुम्ही दुसरी बघा. हा ट्रकला हात करून या. मंडका उभा केल्यावर तुम्ही ह्याला हात करा. टमटमला ट्रक बघा. जायचं जेवणाला म्हणे. उशीर झालेला का? कमाल झाली गाडी देऊया. ए टपसळ्या काय तुम्ही गाडी द्या. आम्हाला गाडी बस तू, बस. बस तू. पेट्रोल नाही गाडीत म्हणे. गाडी पडेल लवकर. पेट्रोल नाही गाडीत. पेट्रोल नाही. गाडी पेट्रोल नाही मग कसं गाडी पेट्रोल रे. राखी आम्ही टाकतो आम्ही टाकतो. तुम्ही ट्रक नाही केला का? ट्रक नाही आणत. ट्रक नाही. जा घरी. फिर चालू. चालू हा. कपाटा तुम्ही सुदीवर राहिला का? बटन दाब. सुदेव नाही हा? ए बेवड्या. चप्पल काढे ना मी मग अरे पण तुम्ही सुदीवर नाही ना. कोर सुदेव नाही हा? अरे तुझा अरे शूज चालू का? तुमच्या काकाने केलं चालू. पण त्याची पेला पैसे दिले दहा गाडी रुपयाला. ना हा? ते बेर खाऊन मग तिकडे चिल्लारीत बेरकाव नको इथं बसू. मला काय तुम्हाला कळ अक्कल का यायची का तुम्हाला? आज उचलून बाजारात नेलं हा? गाडी इथं बसू. येतो होय. तुझं आहे? अरे टपसाळ्या मला जे उशीर ए होतोय यार ही लय शेण आहे का बेवडं? तू थांब जरा आता. तुम्ही स्वतःच्या पैसे प्याला का दुसऱ्याने पाजले का तुम्हाला? अरे ते तू पर सकाळ सांगतो. हा? चल कर चालू. तुम्हाला नक्कीच दुसऱ्याचे पैसे प्याला. ते बी थोडं थोडं प्याला. पाणी जे होतलं तुम्ही. ऍक्शन आहे अरे Style गोड तर गाडी तुम्ही. ना. काय माणसं आहे गाड्या तुम्ही. अरे हा कुठं झालं गड्या आता? एका पायावर बघा कशी उठवतो गाडी आता बघा एका उठ. कशी गाडी उभा करते बघा अरे उठ कुठे उभी काय ह्याला? कशाला उठायला माझी स्टाईल आहे ती अरे गाडीला का मोडता का माझी? गाडी मोडती का माझा पाय मोडला थांब जरा ह्याला धावतो आता गाडी मोडता ए टपसाळ्या. अरे स्टाईल आहे माझी ती अरे उठ, तुम्ही उठ. घाबरू नका काय टाळलाय पण जाते बरं उभं राहिली का नाही गाडी ए, कशा तुझी गाडी घेऊन? कसं काय राहिली गाडी जा उभं? घेऊन गाडी घेऊन जा. हा? जा गाडी घेऊन जा. एवढ्यांना नका. अशी ए, म्हणतात काय फुकटची प्यायला लागा जा तुम्ही. तू जा तू जा. तू आता बघतो काय ती. तू जा. जा. फुकटची. ए थांब ए तू गस. त्याच्याकडे 20 त्याला रुपये जाऊ घे. 20 रुपये घे त्या त्याच्याकडे 19 रुपये मी देतो. 20 एक रुपये तर घे लागा त्याच्याकडे. तुम्ही असं कर 20 रुपये. फुकटची प्यायला का काय? 20 रुपये द्या अगोदर. हे? मला झालाय उशीर इथं. ए, हा चप्पल जाय ना अंधारात. अरे निवळ ये रे असलं लावलंय काय तो गाड्या का मी असल्या वळीने उभा करीन की आमच्या नानाला सांगून सकाळ बघू तुझं वळी रे. काय वळीन चप्पल कुठे टाकली? अरे आमचं नाना असल्या 2-4 डझन गाड्या आणायला लावतो उद्या येतानाच करमाळ्यावरनं जेवरात आणायला लावतो नाही तर अर्धा डझन गाड्या तसला आम्हाला रुबाब हाणतो काय 20 रुपयाचं पेट्रोल टाकून केस वाढलेली ती कापा आधी या आमच्याकडे कट खाणतो रस्त्याने हे मस्ती आली त्याच्या तो सकाळी जातो नानाकडे नेतो याला गेला काय टापसळे बी खाल्लंय की तिथं माझ्या सांगा चकना सगळा माझा चकना खाऊन टाकलाय त्याने तर चढली दिसती मला चढत नाही मला धावतो तुम्हाला नानाकडे नेतो की सकाळी अशी बाधा बाधा हाणतो बदक ह्यांच्या पाठकाणात आणि इथं वाढ तर आहे 4-5 पेढ चोराव काय? मग त्याला चहा पाण्यापुरतं पैसे. ओ गजा भाऊ काय लावलंय तुम्ही? अरे तुझ्या जनावर टाकतो वराटते जनावर सकाळ बसून. ओ माझे जनावर सकाळीच माझे पप्पा घेऊन गेलेत माहिती का चरायला अरे वा आणि हे काय झालं ठेवायचं काय राव आता ही तरी खाऊ दे ठेवा गेला का? ही तरी ठेवा मुक जनावर का एक म्हणून अख्ख्या गावाला वाटतं का आमच्या पेंड्या ए बाबा राहिलं हा. हा मग काय हा मग आम्ही असं सोडून द्यायचं का अरे होय पण आता ठेवलं की आता बाबा. ठेवलं हा? की हा ठेवलं काय आता. राव तुम्ही बाबो माझ्यावर तुम्ही कसं आणता रे पहिल्यापासून? मग तुम्ही केलंयच तसं तर म्हणणार नाही काय का? केलंय? आमच्या शेटच्या घरावर मोठ्याला डेपसा टाकलाय की तुम्ही अरे त्यांच्या घरावर आधी डेपसा पडलाय. हा आता पडलेला मी बघितलाय काय पडलाय सांग मला. नाही आता तुमच्या सोबत काय बोलण्यात अर्थच राहिला अरे नाही सांग की जाऊ. काय झालंय ती आता सांगतोच तुम्हाला सांग. काय हो पूजाला तात्या किती मारत्यात तुम्ही का असं केलं त्यांच्या बाबतीत अयो परत? काय झालंय?
अहो शेटला त्या दिवशी मारलं तात्यानी, हा. पूजाला मारलं. तुम्ही असं 2 पक्षी नव्हतं अहो एका ह्याच्यात मारायला पाहिजे होतं. अरे होय, पण मी माझं काय त्यांच्या भल्यासाठी केलं तर मी सगळं. काय भल्यासाठी? हा तुम्ही राव त्यांनी प्रेम करत होते आणि तुम्ही कुशाला त्यांचं प्रेम तोडलं अहो तात्याला सांगून. अरे होय, पण ती माझ्यावर कसं येतंय? येत तुम्हीच केलं आणि तुमच्यावरच येत हे सगळं. बाबा कमाल आहे गाडी आता ही. आता बघा तुमचं तुम्हीच. मी व्यवस्थित करतोय सगळं, त्यांच्या फायद्याच होत्या गोष्टी या. मग आता एकच करावं लागेल आपल्या दोघांना. काय तात्याला गोडीत बोलावं लागेल. कुठे तात्या? तात्या आता इशीत असं. चल बघू, चल. सांगू समजून. चालतंय. हा चल. तात्या काय चाललंय तात्या? तुला दिसत नाही बसलेलं तुला काय चाललंय काय नाही? बसलेलं चांगलं तात्या काय चाललंय काय तात्या लयच निवांत बसले. तात्या हे निवांत. आईलं ही 7:30 काय म्हणा आल्यावर तुम्ही सकाळ सकाळ बसावं म्हणलं. घरी जावं ती कार हिते तुमचा कार. अहो तात्या, मी माझ्या दुसऱ्या कामाला चाललो होतो, हा. पण आता दिसलं रस्त्यावर म्हणून आता तात्याला भेटून जावं म्हणलं. काय चाललंय काय नाही? तुझं कुठलं काम होतं रे लय बॅलिस्टर? मला बाहेर काम होतं थोडं. बरं काय काम काय सांग मला. काय चाललंय मग आता? कसं काय काय पूजाला पोरं पाहुणा फिरणं बघताय? तुला नेमकं काय म्हणायचं? चौकशीला पाठवलं काय त्या आंबऱ्यानी माकडानी? नाही नाही नाही, त्याचा काय दोष आहे? मग काय त्याचा काय दोष आहे? हा? काय त्यांचं काही दोष आहे का आमच्या शेटचा? काय दोष आहे त्याचा? तुझ्या शेटचं तर बघतो रे मी जरा दम. तुझं शेट लय तात्या, शेट तसं नका शेट म्हणू राव. काय घेऊ का टाकूर येऊ त्याला? होय रे, म्हणजे मी म्हणलं टकूर या तुम्हाला. पार इथं वगाडी येईल माझं. हा, काय रे? नाही नाही, मी काय म्हणतोय, हा इकडे तिकडे पोरग फुडकूस तर ते काय कशाला तात्या तुम्ही? गावातले गावात आहे, म्हणजे परत भेटाय बिन. बेटा येईल, लांब जाता येत नाही, प्रवास नाही, गाड्या नाही गाज्या जाती. गाज्या गाज्या थांबतो का बघू तुझं टंगड मोडू. अहो, अमर चांगला पोरगा आहे. अरे तिला किती बी स्थळ आहे त्यातलं का? परवा दिवशी तहसीलदारचं स्थळ आलत. बाबो काय बाबा? सांगा बरं कुठली कुठली स्थळ आलेली? का रे तू चौकशीला आलं का हे चमच्या? हो नाही हो तात्या, मी शेट कशाला तसा. तसं- हा? मी कशाला मी आलोय. तिथे जाऊन झक मारा काशी करायला बरं. हो तात्या, काशी लांब राहिली अहो. काय काशी हे मारण बुकी ना 32 बाहेर काढीन. तात्या, दुधाचं दात आहे राव. आणि मग काय करायचं मला तुझं दात? अहो पण त्या लेकराला तुम्ही कशाला खवळताय? हा हा अरे ती माकड नाही का आंबरिया, हा त्याचा प्युअर स्टील आहे ही. अहो, खरं माणूस तू आहे, तुम्हाला नेहमी सांगतोय, परगावाच्या इकडे तिकडे बघण्यापेक्षा चांगला पोरगा आहे, जुळवून टाका ना. असं काय करतो तुम्ही? मग काय कर हो मरला. हा कार त्या माईला ही 7:30 पनवती. सकाळ सकाळ आली धक्क मारायला. सजना हो बघतो तुम्हाला मी आता. लय तुमचे गमजे झालेत. आयला ही 7:30 आली ती पोरगी तर नसेल बसले त्या आमरापाशी गुलू 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 करत. नाही ना तरी घरीच जाऊन बघतो मी. आमऱ्यापाशी शी कार्टी बसली असं गुलू 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 गप्पा मारली रागू महिन्यासारखी. बरं बघतोच मी. हा बघतोच ना. ए कार्टे पूजा इकडे. काय होता त्या? काय ग लय सावळा बोलणं चाललंय काय होता ते? अरे जिप्रे आंबरे आलता का इथं? आणि आमरे इथं कशाला येईल? आंबरे इथं. अगं वा ग वा काय बनवा बनवी करते. अहो तात्या जरा संशय घ्यायचं कमी करा. अगं तुझ्याच वयात न गेलोय मी. हा म्हणून तर तुम्हाला असलं काहीतरी वाटतंय बघा. म्हणून तर तुम्हाला असलं काहीतरी वाटतं. लाज वाटत नाही तुला जरा थोडीफार जनाची नाही म्हणायची. अहो तर तुम्हाला कोण म्हणले तेव्हा इथं आंबे? अरे ह्या वयात एवढा त्रास देते तुम्हाला? हो तात्या तुम्ही का बसा बरं का? आता लय खपून घेतलं तुम्ही. हत्ती ग मला हत्ती. हो तात्या तुम्ही असलं कांगारोळा करू नका. काय करावं करतो तुझा कान फडफडी. उगं तुम्ही मोठा आहे म्हणून खपून घेतले. मोठा आहे म्हणून घे चप्पल आणि हाण माझ्यात टाळक्यात. अय ग बाई, अगं तुला मोकळीक दिली ही माझं चुकलं ग. सायराट झाली सायराट. जाऊ दे साईराट. उगाच तुम्ही काय खरं असलं तर मी खरंच बोलते हो तात्या. तुम्ही असलं काय पण बोलू अगं नका. तुला एक सांग का, ती एक म्हणे तुला माहिती का? काय? लबाडाचा आवाज न जेवल्या. हा तसलं काम आहे तुझं. आता मी किती सांगते काय सांगते का खरं?
ओ दादा तुम्ही का बसा बरं का उघड डोकं खाऊ हाणते का मला हान 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 अहो, दादा, हाण मला. नाही, हाण मला. तुम्हाला काही येड लागले का हो? जा घरात तिथं थांबू नको माझ्या डोळ्यासमोर उठ तिथून. मी जाते तुम्ही असलं काय करू नका मी जाते असलं काही करू नका ग म्हणणारी लक्षात असू दे. हा काय करायचं ते मी आता ठरवले. तू जर कधी त्या आंब्याला जर कळलं ना तिथली एक एक गोष्ट नाही तुझी जीभ हसडली तर नाव माझं तात्या नाही त्या साधेरावलाच फोन लावतो. हॅलो हा साधेराव हा तात्या कानगुडे बोलतोय मी. अहो जेवायला जर बसला असला तुम्ही त्या तात्याच्या घरी या हात धुवायला ताबडतोब पाहुणे घेऊन या. काय नाही आज खटकाच मिटवायचा आपल्याला. हा इतकं टेम्परेचर हलवलं त्या पोरीनी ना. हा असली न झालेली बरी. अरे वाद राहिलेला तात्या चालला असता मला. हा काय सांगू साधेराव तुम्हाला. अहो तळपायची आग मस्तकाला जाते. हा या बरं पटकन पाखरासारखी वाट बघतोय मी तुमची आणि पटकन या. मेहरबानी करून पटकन या. आपल्या मित्रासाठी पटकन या. ठेवतो. काय सांगावं देवा बापाने लाडा कोडत वाढवली पोरगी तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळली. अगं एका लेखकाने म्हणलेले मुली सिले हे हा एक काचेचं भांड त्याला आंब्यासारखी फोडाया टप्पीने गुंड. अरे वा वा आंब्रिया पट्या आज तुला मी तात्याचा धावता नमुना कसं काय ती. हा वा रे वा. हा अगं बाई तुझ्यासाठी मी किती नवाज केलं. मला लेख बाळ व्हावा मेल्यावर रडत यावा. अगं काय तू हात तमाशा लावलाय म्हातारपणा जेव्हा का अंगावर हात जोडतो रे तुला नारायण. या कलहात ना आणि ह्या संघर्षातून मला बाहेर काढणार आहे ना. थकलो आता मला तुझ्याशिवाय कोणी नाही देवा. तुझ्याशिवाय कोणी नाही रे बाबा. घरी कुठे हो पाहू पाहू ना मुलीला पाहायला आलो आम्ही. तुम्ही होय हो आमचा मुलगा आहे. हो मुलगा आहे होय. हो हाय राव पलीकडे कुठे किती लांब आहे हो? इथनं पहिल्या आडीतनं गेलं ना हा. जवळच आहे की. का हो पोरका काय करतो. वर्गा ठीक आहे कुठं बसलाय. हो बरं हाय येत ना आडीतनं जावा पण ती होत नसतं सक्सेस बरं का. का हो काय नाही जावा जावा तुम्ही चांगली पोरगी. नाही पोरगी चांगली जावा तुम्ही. तात्याने गेम केलीच म्हणायचं माझी. आता मी बी ह्यांचं पटांगणच करत असतो. नाही ह्या पुरीचं लग्न आज मोडलं तर नावाचंच आमर नाही मी. चला आमर आता उठा आता लढ. राम राम. या 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 या. या या या. मला वाटतं झाला रा. जाय होय होय. काय गाडी काय हो होतच असतं. राम 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 राम. तात्या आलं का पाहुणं. मला जरा उशीर झाला बरं का. हा जरा असू द्या. चला 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 किती गेलं ऊस. आता चालू झालाय हो आता शिक. बरं किती काय ऊस तुमचा. हाय 30-40 एकर आहे हो. बरे बरे मस्त आहे आनंद आहे. काय करणार मुलगा मुंबईला असतो पुण्याला आता म्हातारपणात ही कामं आम्हालाच करायची आली. काय करता. या 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 बसा. बस बाबा बस नवरदेव माणूस आहे, बसा. इकडे बस. काय रे तू कशाला आला इथं. काय नाही म्हणत तात्याकडे जाऊन यावा. काय काम आहे. काम काय म्हणजे असंच जाऊन तर यावं म्हणून. पाणी आणजा घरात उठ पाणी आणजा. कोण आहे गजर
गजा नावाचा पोरग ही हा हा मोठा ठेवी करतले गावात हा त्याला तेवढंच काम आहे. होय बर 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 चांगलं ऐकते राव तुमचं बी पण. हो मग काय तुमचं काम लगे एका मिनिटात हा. ऐकतं क्रेडिट जास्त आहे म्हणा तुम्हाला हा होय 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 द्या पाणी द्या पाहुण्यांना बर असले की चांगलं आहे की द्या नवरदेव पाणी घेतलं बरं. पाहुणा आहे ते म्हणजे हे जरा पोरगी बघा आलो आता आपण काय काय करतो पोरगा वर्गा पुण्याला आहे हो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आता लागला 1 वर्ष झालं तरी 30,000 पगार असेल नाही 25 आहे बघा बर 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 ते पोरगा बघा कशाला वाढून आम्ही नाही सांगू पोरगा आणि पण चांगला 20 एकर बाग आहेत आहे राव हे मग काय राव आणि लय एकटाच जकात. मुलगा आहे लय उपकार झाले हो, लय भारी काम केलं अहो मगाशी तुमचा फोन आलता ना त्या फोनवर पाहुण्याला बोलून घेतलं हा वा 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 वा. मग पाहुण्याला बरं लगेच फोन केला की लगेच आले नाही, पाहुणे. ती पाहुणे आलं ते बी बरं केलं हा मग हा हा बरं केलं बरं आणि मग काय तर काय पोरगा बी लय झकाय बरं झकाय का का नाही? ऐका ना. हा, आपल्याला पसंत पडलं बाबा हा हा पोरगा हा आता मुलगी काय करते मुलगी मुलगी का हा अहो माझी मुलगी ग्रॅज्युएट आहे होय. आता MPSC चा अभ्यास करते ती होय का हा अरे वा वा हा. मस्त, अहो, मस्त. पोरगी काय लय फटाकली हा हा, एकदम हुशार हा. कॉलेज मध्ये पहिला नंबरच होती जा. कोण आहे हा कोण आहे का हो? नाही येड पोरगे आमच्या गावात अहो काका बोला असं नाही विषय पत्ता आम्हाला ह्या पोरांनी सांगितलं मग अशी अहो मग काय सांगितलं. आला का अहो मी आहे हा, हे मुलीच्या घरचा हा पत्ता मग ना? ह्या पोरांनी सांगलंय मुलांनी सांगितलं. पण इकडं कसं काय म्हणतात आणि हे? मग मी 1 नंबर पोरगा आहे हो आणि मग गजा खरं खोट आहे हो, एक नंबर एक नंबर हा अरे काय एक नंबर गावात 1 नंबर हुशार आहे भारी मग? ऐका की पूजा आहे का नाही तिचा वर्गमित्र आहे. हा आमची मैत्री पहिल्यापासून आहे. बर काय आता तुमच्याबद्दल मगाशी कळलंच होय ना आपल्या हातून सेवा म्हणलं चहा पाणी द्यायचं आपलं होय 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 होय. सेवा. तुम्हाला सांगू हा, त्यातली खडूस माणसं असतात ना ती आधी मिळालेली बरी का रे तसं नाही हो तुम्हाला नाही म्हणत मी बघितलं हे तात्या कसं इथं गजे छान बर नाही, नाही, आम्हाला जातं. आम्हाला चहा घरात चहा आण. तू नको, ए, आण तू आण. पाहुणे. हो, तू आणायची चहा आम्हाला आणतोय चहा हाय हो ती माणूस अहो मोठा माणूस आहे राव आणि मी आण. नाही नाही, आण दे आण त्याला आण तू बस थांबा. नाही नाही तू बस थांबा ती तात्या. माणूस आणतोय राव अहो तुम्हाला नाही माहिती काय आहे ते. जा. नाही नाही आम्हाला चहा पाहुणे घरात आहे का चहा त्यांचा? तू चहा आणा दे ओ तात्या पाहुणे शब्द मोडता का तुम्ही काय नाही काय पाहुणं काय आवडतं. त्यांना काय आवडतं माहिती जा. काय नाही बघ- बसत बघितलं आमर जा बघितलं का जा मर जा आता जाऊन मी हवं जा मर जा बाई, कशाला आलाय तू अगं, घाबरू नको तात्याने लावलं चहा नाही मला भांडणं फिरणं होतं ना भांडण नाही तुला विश्वास आहे का नाही माझ्यावर आता तू काय माझं लग्न लावायला आलाय का लग्न नाही अगं सगळं मी पटांगण करतो तू काळजी करू नको. तू चहा घे आणि चल माझ्या बरोबर पण तुला कोणी सांगितलंय ते तू माझा विश्वास आहे का नाही आलो आलो बरं, जाऊ दे, मी तू आधी- ये चहा घेऊन काय म्हटलं अरे चहा घेऊन काय चाललंय काय नेमकं उरकत आहे तिचं हा हा या घेऊन ये लवकर येत आहे का नाही ते पोरग थांबा जरा मी बघतो नका राव, थांबा. नाही नाही आता बघतो मी आज आणतोय चहा आम्हाला गेलं बोलवायला मोठ्याने बोलाय राव आणतोय का नाही सांगा ना नाही नाही आणतोय चहा लवकर आम्हाला काय हो जायचं नाही नाही लांब बरं गाव आहे आमचं बरं 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 अरे चहा आण रे थांबा की तात्या आणतो एवढी कशी काय करता आली आली फक्त घे ना चहा अरे पाहुण्यांना काय देते ना अरे ते राहू दे ते देते ती चहा अहो मदत करा म्हणलं असं आहे का? मदत काय करतोय नाही, काय आम्हाला नाही, आम्हाला मदत करतोय तात्या दे पूजा दे चहा. मदत करतोय अजून कोणाला ठेवा मग त्यांना दे ना हीच मुलगी जाऊ हा हीच मुलगी अजून कोणाला त्यांना दे ना चहा खाली हम्म. अहो ते मुलगी काय विचारते ह्याला चहा देऊ का त्याला अहो, नाही नको ते कसं आहे वर्ग मित्र आहे लहानपणापासून एका कॉलेजला होते ओ पप्पा मीठ लागतं यात लागून दे राजा गोड लागतंय सगळ्याला बघा तुम्ही मीठ लागतं यात लागू दे लागलं तरी आपल्याला मुलगी पाहिजे मिठाचं काय करायचं साखरेचं हं? मीठ लागतं या म्हण नाही काय नाही गोड आहे सगळंच आता मुलगी चांगली म्हणल्यावर कशाला काय लागतंय आपल्याला नाही कशा चहा अमरला दे की ठीक आहे आम्हाला दे ना मग का पाहिजे तुला काय अहो पाजू नाही म्हणली ती प्यायचं का म्हणली चहा त्या म्हाताऱ्याला जरा जास्त ऐकू येतं का ग जातो आता जाऊ बाई. जा घरात जा
काय वानगडे काय वर्गातले एकमेकाचं ए माकड काय रे तिथं आत? अहो बघितलं आत गेली का नाही ती काय करायचं तुला आत गेले का बाहेर जाऊ नाही तर माझं मी तोंड बंद करतो त्या वर्गातले तात्या ती एकमेकाच्या तात्या बघितलं का हो? पाहुणा चला जरा बाहेर बोलू बरोबर का हो? जरा बाहेर हो, जाऊ, मी घरी बसून. रानातलं बघून आलो. रानातलं बघून ये. चला रान तुम्हाला धावतो पाहुणं बघा मला पोरीचे अहो, रानातलं चला बस इथं नवर देऊन बस इथं. चला रान बघून येऊ की चला 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 जाऊन द्या अरे काय ती भानगड मला काही कळा नाही कशाची हो मुलीची रे तुम्हाला कळा नाही पप्पा बानगड काय अरे भानगड म्हणजे काय माहिती आहे चांगली पोरगी का हो सोन्यासारखी पोरगी आहे. आहे पण आम्हाला जरा थोडं वेगळंच वाटतंय रे ती जरा याड सरावणीच करते असं प्रत्येक गोष्ट ह्यांना विचारते म्हणजे कसं आहे माहिती का रे तुम्हाला कळत नाही होती हा याचा ताप तुम्ही ओळखून घ्यायचे असतात थांबा थांबा पूरला बोलतो तुम्हाला कळेल पूजा ए ये ग आले डायरेक्ट नवरा नवरीला बोलून बसून देऊ की ए ये ना काय माहिती का पोरगी लय भारी आहे. हा मला बी पसंत पडली पण आता पसंत पडून काय उपयोग आहे? बानगड वेगळीच वाटते आता तुला सांगतो भानगड थोडी 2 मिनिटं सांगतो भानगड कशी ती तुला भानगड सांगतो काय रे आम्हाला हे बस इथं आम्हाला तर बाबा पसंत आहे मुलगी म्हणून म्हणलं. हा, ती त्यामुळे बैठकीला आणली आम्हाला नक्की सांगला का मला जरा वेड्यासारखीच पोरगी वाटते रे हो पोरगी किती सुंदर आहे सुंदर दिसते पण पण मी- याडपटच वाटते हो येडपाट माझ्यासाठी चांगली होती तुमच्या पोरासाठी असं नाही येडपटती तुम्हाला मग ती तुम्हाला एक सांगतो मी स्पष्ट सांगतो ह्या मुलीचं आणि माझं आहे प्रेम एकामेकावर पप्पा आता अवघड झालं की झालं की मिठात खडा पाडला की राहा आपल्या चला आता काय मग थांबा थांबा बसून जाऊ ऐका की. मी बी तुमच्यासारखा शेतकऱ्याचा पोरग आहे काय बर मी बी MPSC करणारा पोरग आहे ही बी पोरगी MPSCचा अभ्यास करते बराच वेळा अभ्यास बुवा. कसं आहे माहिती का हे सगळं आमचं जमलेलंच आहे पण आता तुमचं जे पाहुणं आहे ना जरा काल ते गोहळ पप्पा आपलं कसं आता आता कशाचं काय रे तुला प्रत्येक टायमाला कुठं बी नेलं तर साखरच कमी पडली चियात मिठच आलं कोण म्हणलं मसाला जास्त घातला काय करायचं काय आता कुठंच काय जुळा नाही सांग बरं तू काय लागा मला तर आत्महत्या करायची बरी आली तुझ्यासाठी पुरी बघून बघून नाही नाही खरं काका तुमचं एकच नंबर बोलला तुम्ही चला आपलं आता काय आहे आता जावा जावा आम्ही आहे की तुमचा आशीर्वाद आहे की आता लागले आमच्या मागे तर पण होती आता आम्ही बघतो नवरी त्याला कुठतरी काय स्थळ किती पळून लावेल तुला माझा विश्वास नाही का मला वाटलेलंच तर असं काहीतरी कर. करणार म्हणजे करणार आता आपलं बी सगळं प्लॅन सक्सेस होत चाललाय थोड्या दिवसात आपण जायचं ती जाऊ दे पण तू आमच्या तात्यांना कुठं पाठवलं तात्याला म्हणलं जाऊ रान बघायला तर ते गेलं रान बघा खालच्या मागे तुमचं तात्याच्या आधी सगळा कार्यक्रम केला त्यांना तात्याने बोलून दिलं असतं सांग बरं तात्या एवढा मोठा दुश्मन तात्याने जाऊन दिलं असतं सांग बरं त्यामुळे तात्याला कटवलं त्या नवरदेव वडील आहे ना त्याला थांबून घेतलं नवरदेव तर काय शेणा होतं सांग बरं मिठाचा खाडा आणि तिखटाचा खाडा मग थोडं एवढंच वाटलं याडा नाही याडा नव्हता बेस मीठ टाकली होती होय चहा भारताने मग काय तुला काय माहिती बरोबर त्याला कप गेला ती बरं झालं तुमच्या तात्याला नाही गेला ती बरं झाला नाही तर तात्यात पेलं तात्याने हाणलं असतं पुन्हा बरं ती जाऊ दे आमच्या तात्याच्या आधी तू कळती मार घरी हे तात्याकडे येत असतात तो पाहुणं खालच्या रानात येत आणि तात्याला अरे मारायला वा 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 आला का तात्या? बस 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 जरा बस का? फार छान काम केलं अहो तात्या ती काय झालं हा. आता मी जाणारच होतो बर 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 हा. ती पुरीचं पोरग आहे का नवरदेव हा. म्हणजे आजी गाचकली वाटते काय तुमचं पाय गुणच इथलं बेकार व बर बर काय म्हणली? जरा बघतो मी मला चांगलं कळतंय ऐका की मग ती पाहुणं काय म्हणला मी येतो 8-15 दिवसांनी मग हा. मी रडलो त्यांच्यापाशी थांबा म्हणलं राव ही पोरगी काहीतरी करून घेईन म्हणलं पाय बे बरं नाही पडला तू हा पडलो पाय आम्ही थांबा म्हणलो थांबा पण हा मर तुला पोरग कसं काय वाटलं नाही नाही जोडा काय नाही, जोडा तुमचं नशीब लक्ष्मीनारायण सारखा जोडा होता अहो मिळाच नव्हता असला तात्या जाऊ दे माझ्यासारखं दलिंद्र नका मिळाल तुम्हाला जावाई पण काय न ठेवतोय मला काय न ठेवतोय अहो काय नटवायची गरज आहे तुम्हाला अरे एक पांढरा कशाने झालंय आयला हे- ते पूजा सांग की तात्याला काय तात्या. सांग तात्याला माझं काहीच खरं वाटत नाही काय खरं नाही ती बर हा आणि मी काय खोटं बोलतो सांगा बरं त्याच्या मी मरणाचा पाया पडलो मी अहो असो आता मी असं त्या दलिंदर आहे 7.5 मी सारख्याला नका देऊ तुमच्या पूर्वी कसलं नटवलं तेव्हा टप सगळ्याला हराम कर कुणी करता तात्या, चालला काहीतरी त्याचं काम आहे, हो. नालाय काय नालाय तात्या
तुम्ही ऐका, चांगलं पाहुणं होतं, त्याचं काम आहे टाकसाळकडे जाऊ द्या. थांबा थांबा थांबा, ऐका. तू उठ इथून. ऐका आधी की, उठ. ऐका की. मायचा दलिंदर तुझ्या. माझी काय इच्छा होती हा? बरं का, इकडे तिकडे कुठं पाहुणं बघला का, हा. गावातली गावात अमरला देऊन टाका. अमर चांगला आहे. उठ. हट. उठ इथून. काळ तोंड करतोय तो माझं हरामखोर. जगात मला तोंड दाखवाल जागा ठेवून नाही तू. लाज वाटत नाही तुला? आता घेऊन मरण्याचा टाइम आला मला. हा, हे प्रकरण आता बाबा तात्या तुझ्या हाताबाहेर गेले. खरं नाही काय? आता त्या सरपंच सचिन भाऊकडे जायला पाहिजे आणि त्याला ह्याचं कांडक पाड बाबा. त्याशिवाय आता इलाज नाही माझा. इलाज नाही माझा. इलाज नाही माझा. गव्हाण की कुठं जातोय ना नालाय कडू कुठला गावला का गावला का तुला होडकतोय कडू का तिथं बसतो किती का नाही टेंबा फिरवतो तू अरे पण काय झालंय, काय सांगतील का नाही त्या टाकसाळ्या? मरण पूजा कस तरी आलत ते दोन जीव एकत्र हा. केलं का नाही वाटलो तो आणि मी काय केलंय? काय केलंय हा? आणि काय करायला ठेवलंय तू काय केलं सांग ना. काय केलंय ते तात्या मरणाला हाणतोय त्या पूजेला अरे पण कशामुळं, काय कारण आहे? तुझ्यामुळे भांडण लागलेत बया, हे जा वाटतो का नाही तुला बयान काय बाबा मग मी कशामुळं? कशामुळे म्हणतोय म्हणजे आम्ही एवढा मोठा जाळ करून टाकसाळ्या काय केलंय? काय केलंय करायचं काय ठेवलंय तू सांग ना काय केलंय ते. आणि मला विचारतो काय केलंय सांग बरं. काय सांग बरं मग सांग तुला तुला तोंडून ऐकू दे, सांग. तू पूजाची नांबरची मला तात्याला काय सांगितली काय? काय सांगितली अरे एवढं वांगाल काहीच केलं नाही मी. वागा हा, आणि काय गटरीत हात घालला तू काहीच वांगाल केलं नाही मी. नालायक बोल बरं काय केलंय? काय केलंय हा, काय काय करायचं काय ठेवलंय मला ती सांग नाही एकदा आधी तू सांग ना काय केलंय सांग. मग ते कशाला तात्याला जाळ लावला पडतो काय? हा अमर असा करतो अमर तसा करतो अमर हे केलं ती अरे केलं मला एखादं काय- दोन करून सांग तुला का काय अरे टाकसाळ्या, मला काय वाटलं एवढ्या शिगाला गोष्ट पोचणार नाही. कशाची टिंगल असते का रे आता मला काय माहित की एवढं वांगाळ होईल म्हणून वातावरण. ही बरोबर नाही बरं का हा, ही बरोबर नाही पण हे बाबा आता इथनं पुढे माझी चूक झाली, आता इथनं पुढे काय करायचं सांग. काय आपल्या काय तुझा विश्वास नाही तू काहीतरी असाच खेळ करणार गोड बोलणार मला बी आणि नेमकं बरोबर अरे पण टपसाळे आता चूक झाली म्हणतोय ना. झाली ना हा, मग आता एक आयडिया करावं लागेल सांग काय करायचं ते. 5 रुपये काढावं लागतील वर्गणी बरं बरं गोळा बरं करावं लागतील दोघाचा हुकून बरं. बरं का आणि त्याला पळून लावण्याचा प्रयत्न काहीतरी करावा लागेल म्हणजे सगळं कोण वर्गण गोळा करायची. संध्याकाळी असं काय जाऊन तात्याच्या घरी सांग नाही 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 नाही, संध्याकाळी सगळं कोण वर्गण गोळा करायची आणि अमरलाल पूजाला पळवून लावायचं. हा नाही तर माझा ऐक हा, आणि तिथं तात्याच्या घरी जाऊन सांग अरे नाही म्हणले एकदा शब्द दिलाय गेला का आता, नाही म्हणलं तर. नाही गड्या बघ तुझं तू मग ती पण मी म्हणतो क्लिअर झालं पाहिजे हो, आता ह्याच्या पुढे मी काय करणार नाही. नाही ना हा, बरं छोटं विश्वास तुझ्यावर सांगतोय तुला हो मग पैसे गोळा करायला सुरुवात करायची काय? हो बिनधास्त पैसे गोळा हा? कर बॉम्बा लोक साऱ्या गावात पण मग मी एकटाच फिरू का पैसे गोळा करत? एकटा फिर नाही काय आपण दोघं चौघ जण मिळून करू कसं बी करू पण नाही तर दौंडी देत हिंडतील तुझा सवाल नाही 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 नाही, आता एक शब्द दिलाय ना आता मी अमरच्या जेवासाठी आणि पूजाच्या जेवासाठी काहीतरी करतो की धडपड. चालते हा? जा मग जा चल, पण चल, आहो, ठीक आहे, संध्याकाळी हो. काय गोळ करू नको. नाही 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 नाही, ठीक आहे. राम राम तात्या. राम राम. जरा काम आहे तुमच्याकडे थोडं. बोला की काय विशेष? आता काय 4 चौवटीवर मांडू का? चला जरा काम आहे. जावा जावा सरपंच पोरांना येतो मी. हा, हो हो नक्की नक्की चला काम आहे माझं एक तुमच्याकडं. काय तात्या काम? आपल्याला समजवता करायचा. अमरचा आणि पूजाचं अतिरेक केलाय त्यांनी प्रेमाचा. काय झालं एवढं? अहो काय झालं म्हणजे काय सांगायचं तुम्हाला. हे बघा तो राजकीय क्षेत्र आहे तुमचा. हो. आणि माझ्या जे इज्जतीवर त्यांनी घाला घातला त्यामुळे तो माझा क्षेत्र. टाकू काटा काढून हाड खावतो. तात्या मला आता इथून पुढं गावात चांगलं करायचंय. असल्या राजकारणाच्या गोष्टीतून मला त्याच्या मायला त्याच्या काय बोलतोस ना का चावतंय त्यासाठीच केलंय तसं मी बघा सांगायला लागला का मला. तुम्ही ऐका, हा. जरा डोकं शांत ठेवा. हा काय असेल त्यांचं झालं असेल तर आपण जाऊन त्यांना समक्ष सांगू. त्यांनी जर ऐकलं हा. तर बरंच झालं. हा पण मी जेवढं माझ्याकडनं होईल
तेवढं त्यांना सांगा. चांगली समज द्या त्याला. तुमच्या पुढं त्यांना बोलून घेऊ तुमच्या इथं. चालेल चालेल. हा? आणि समज चांगली द्या. अहो तो ऐकणारच माझं. हा. अमरला मी आहे ना. नुसतं ऐकणार नाही, नाही नाही नाही, माझं कामच झालं पाहिजे हे. तुम्ही काळजीच करू नका. हा तुमचं काम झाल्याशी मतलब हा, ना. बस, तुमच्या बस. पोरीला त्रास होणार नाही एवढं करणार. बरं हा? बरं बरं. चला तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. चालतंय चालतंय चालतंय. सटई काय कोण पाहुणे येऊन गेल्यात काय? नाही नाही, आपल्यासाठी बसायला आहे. असं आहे होय. हा. मला मस्त वाटतं हे. हा? वा, अरे घर कोणाचं आहे? तात्याचं आहे. अरे तात्या चांगलं बांधलंय. हा होय होय, घरकुलचं दिसतंय. ते पहिले पार्टीने दिलेले, आपल्या पार्टीचं नाही. बर कुणी काय देईना पण मिळलं हे महत्वाचं. हा, मिळेल. बरोबर आहे. अमरला फोन करून बोलवतो मग. हा, बोलवा बोलवा. हा हॅलो. अरे अमर कुठं आहे तू? हा जरा त्या पूजाच्या घरी ये, जरा काम आहे. काय ये ये. नाही तात्या ये. हा ये लवकर. काय म्हणला हरामखोर? येतं येतं तात्या. येत आहे का? लय वेळ लावला त्याने. हा ये अमर ये. नाही तात्या काय करत ये. काय सचिन भाऊ कशाला बोलू नाही काय अरे काय आहे, तात्याने आता भेटलं, तात्याने सांगितलंय जरा अमर असं करतोय तसं. काय चाललंय? कंप्लेंट केली असेल काय तुमच्यापाशी? दुसरं काय करायचं तात्याला? तात्याला येतंय का दुसरं? नीट बोल. ए तात्या गप्पा सांगतोय ना मी. ही ए एक एक जण सांगा. मी काय तुमचं ऐकाय नाही आलोय, मिटवाय आलोय. एक एक जण सांगा. हा. मिटवाय पुरीला हाणताय माणूस, रोज कुत्र्याने आणते पुरीला. अरे त्याची मुलगी. मग त्याची मुलगी काय मारून टाकायची का? बरोबर त्याची बोलले. मुलगी म्हणून असं नाही पाहिजे. अहो काहीतरी आहे का नाही सांगा बरं. पण तू पण जरा विचार कर. तुला काय पटत नसेल तर गप बसायचं ना. त्याची मुलगी तिकडे मारल हाणन काय पण करण. आपण सचिन भाऊ जीव आहे आमच्या एकमेकावर, सांगा बरं. अरे कसला जीव? आमच्या इज्जतीवर घालायला लागला हरामखोर. हो तात्या मी प्रेम ए, केलंय. आवाज करू नको. ए, तात्या. तात्या असंच करतोय. हा, मी प्रेम केलंय. गप बस. कशाचं प्रेम केलं रे? तात्या. थोडीची अक्कल नाही कमवायला तुला. कशाचं प्रेम केलंय? जाऊ का मी? एक दिवस थांबा, एक दिवस साहेब होईन मी बी. हा आणि तू होशील तेव्हा होशील. आज काय स्थिती चोरा? मग गावातला म्हणते माझाच ही माझाच होता नेत पैसे हे? असं म्हणेन. कशाला माझा तुला कोण रे त्या स्थिती चोर? पूजाचं तुझ्याबद्दल आहे का काय मत? अहो सचिन भाऊ प्रेम आहे आमचं. अहो हे तर म्हाताऱ्याला कळतंय का सांगा तात्या, बरं. पूजाला बोलवा बरं. तुझे बघितलं का? बोलले तरी बेन जरा करायचं. इकडे ये लवकर. अहो ती पोरगी तुमची. अहो पोरगी असली म्हण काय झालं? आरती करू का तिची? अशी बघितलं? नीट हाक मारा. पूजा बेटा म्हणा. ये पूजा बेटा ये. ये पूजा ये बाई. इथं बस. इथं बस, इथं बस. तिथं काय? बसून इथं बस. इथं बस. बापा बशी बसत. असं- याचं असं- काय हे करतो होय रे? म्हातारा शियाना नाही. काय म्हणताय तात्या? काय म्हणतोय बघ हे? सरपंच आपले विद्यमान सरपंच कशाला आले ते? जेवायला. तो कशाला आला इथं? सचिन भाऊ माझं पूजावर प्रेम आहे. तुम्हाला माहिती आणि गावाला माहिती आहे काय. आणि ही म्हातारा काय करते माहिती का? तिला रोज हाणतंय घरी. कुत्र्याने मारते ही. सांगा बरं मी काय करायचं मग? मला काय वाटत असेल- वाजवायची आशा. मला काय वाटत असेल का नसेल सांगा बरं. तुला काय करायचंय? त्याची पोरगी काय पण करेल. शाबास. काय बी करेल पट्ट्या. म्हणजे? असं असतं वा, वा, वाटावं. पट्ट्या. देता बोलून का मला का तुमचंच होऊन देता. बोला बोला बोला. एक मिनिट. अहो, ते रागाने बघतोय म्हातारं. का मग आमचं काही करता का? बोल बोल तुझं का बोल. हा मी तुम बोलता मी बोललो का? बर बोल ना आता. बोलतो. आमच्या दोघांचं प्रेम आहे. जा. हो मी अमरचं पण ऐकलंय आणि तात्याचं पण ऐकलंय. आता तुझं म्हणणं काय अमर बद्दल सांग. तुझं आहे का त्याच्यावर प्रेम? हा आवडतो ना. ऐकलं का तात्या? बघा ना सगळं खरंच होणार आहे. आता पुरीला जीव आहे माझ्यावर. बघा बघा डोळं बाहेर पडायला लागलं त्या म्हाताऱ्याचं. काय म्हणती पोरगी ती? अरे आमचं सोनं खराब. सरपाला नाव ठेवून काय उपयोग? बरोबर आहे. आणि मग का देता तिला त्रास? काय देता तिथं खलास करून टाकीन वेळ आली तर. बघितलंय सचिन बघू. भाऊ हे असं करतं म्हातारं. बघू कसा खलास म्हातारा करता येते. नको तरण्या. तुम्ही म्हातारा व्हायचंय आम्ही- हे लक्षात घे. ए, आम्ही आधीच गप मारणार म्हाताऱ्या. आहे. इकडे बघा शांत राहा. हा बोल पुढे. आता तुम्हाला कळलं का ना आमचं प्रेम आहे. बरं माझ्यात वाईट काय सांगा बरं.
मी काय दारू पितो का जुगार खेळतो का मी काय करतो सांगा की मी कष्ट करतो कामान जगतो नसत्यावर मला आई वडील हा मग एवढे सांगा जीवाला जीव देणार पोरगी हिला मी साथ दिली तर काय अडचण आहे सांगा बरं. तात्या काय म्हणणं आहे तुमचं? अजिबात पास नाही मला. काय म्हणणं आहे म्हणजे तुम्हाला कळत नाही का? बरं काय माझ्या दोष आहे सांगा. अरे काय दोष आहे चिंदी चोरा? तुझी कवडीची अक्कल नाही तुला कमवायची. माझ्या लाड झाल्याकडे तू काय सांभाळणार आहे? अहो सोन्यासारखी पोरगी सांभाळून पटते ही अरे काय सोन्यासारखे समजत तुला कापडे आहेत का घालाय नीट? हा. मलकी का कपडे असणार पण इमानदारीचे कपडे आम्ही काय चोऱ्या करून आणले नाहीत कपडे. आपणापर्यंत जाऊ नका ऐका. त्याच्या. काय कापडा बरोबर माझ्या लेकराला तू तात्या ही मलकीच येत वनवास आल्यावर काय करणार? तेव्हा कुठे जाता ना तुम्ही? ऐका आमची काय लांडी लबाडीची नाहीत आणि आम्ही काय दरोडा घालतो काय रे? आम्हाला माहिती होता तो रडा ए, लागला. आवाज नीट बोल. आवाज नाही ए, बोलतो की मी ते बोल. बघ. ओ तात्या तात्या दोघं गप बसा की. आम्ही मिठवाय आलो का झक मारा आलोय काय? जरा नीट भाषा वापरा तुम्ही बी. हा बरं, बघा बस तो तुमच्या मनात होत्या काय व्हायचं. दोघं पण नीट आहे का माझं? हा. तुमचं मिटवायचंय ना? हा. हा तुझं कशाचं काय हे नाटक सपिटी तरी लावलेत कळा का? नाही आणला. हा? कशाची नाटकं लावलेत का? बरं जाऊ दे तात्या तुम्ही जावा आता कोण जावा? जा बरं ए तुम्ही थांब आता. पूजा ए, हात अजिबात खेचला नाही. तुमचा नाही. काय ते खेचलं? आम्ही मी आलोय करतो परत तुझा काय खेच. आम्ही रिकामा नाही हो. सारखं सारखं यायला. ऐका सरपंच तुमचं तुम्ही सांगा फॅशन हा. काय करायची हा. तुम्हाला मुलगी द्यायची का त्याला? नाही जायची अजिबात. नाही ना? हा. अमर हा. चल मी काय ते बघून घेतो. बरं चालतंय काय बघून घेतो रे तू? मग अरे ओ, ए, वैरी आहे. ओ, त्याला काय काय माहिती बघून नाही. ए म्हाताऱ्या नीट बोल. तू अजून नीट बोल. नीट बोल नीट बोल हा, तू. तू नीट बोल. चल हा. चला अमर चल. अरे जा. ए, ए, अमर, येतो रे. अरे, बस इथं. काय जायची ना ताकद बघतो. नाही. बघितलं काय का? करायचं? हा? बघितलं का हा? कसं करतोय? त्यामुळे मला जीव अमर, तुटतो. तुझा स्पीच तुट. तुला तयारीला मी आहे तुला. कुठं चालली? हा? अहो तात्या अगं बस खाली आवताच्या काय तिने कान फाडीते. अहो, शांत हो, बस जरा इथं. शांतच होतोय बाबा. बस बस मी काय सांगतोय ती नीट आहे. बरं, काय चुकलं माझं सांगा बरं एवढं अहो, ते- अमर. काय अहो, सचिन भाऊ, माझ्या डोळ्यातनं पाणी येते अहो, ते पूजाला इतकं मारते ना माझं असं हृदय जळून गेलं होतंय. मला रात्रात झोप आहे ना ती एवढं अत्याचार करते ती पूर्वी माझ्या पुढे ढसा ढसा रडते. आणि काय करा सांगा बरं मी. तू माझा ऐक. बरं हा तुम्ही सांगता त्या तुम्ही नको म्हणला तरी हा विषय सोडून देतो. ती म्हातारं बार आहे बोड्याचं आहे. हाईच हाईच हा. आपण काय करू तुझी न पूजाची तयारी कर पळून जायची. तयारी पण सर ते सचिन भाऊ पैसे जर अडचण तेव्हा ते म्हाताऱ्यावर कोणी का तुम्हाला करते का नाही 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 त्याचा उचलत नसतो तो- आता. तो मरू दे तिकडे. हा. हो तू आणि पूजा हम्म. बोला तुमची जायची तयारी कर. पैसे मी पैसे तुला लागल तेवढे पैसे देतो. मी बस गावातून ना? थोडं गोळा करतो हा. निम्मा तुम्हाला नको आणि तर तुला लागल ही मदत करतो. बरं. तुला वाटल्यास तर गाडी वगैरे करून देतो. तुम्ही तुमची तयारी करा. वाटल्यास तर तुझं वरच्या मंदिराच्या टेकडीवर मंदिर आहे ना तिथं लग्न लावून बरं आता देतो. एक काम करा संध्याकाळी आपण तिथे सगळी जमा होऊ बरं. तिथं नियोजन मी पूजाला घेऊन येतो चालतंय आणि आपलं चालतंय काय असेल चालतंय ते- काय नाही तू तयारी कर. मला बोलवून घे तिथं चौकात तुला पैसे वगैरे देतो. चालतंय. सगळे तुझा बंदोबस्त करतो आणि चालतंय, जा चालतंय. बघू ती म्हातारं काय करतंय. मी आहे त्याला महाग गावात. हा चालते चालते ओके. आयला आतापर्यंत सचिन भाऊ तुम्ही नाही तसली कसली पण कामं केली पण आता सरपंच झाल्यापासून आता गावातलं चांगलंच काम करायचं ही ठामपणेच लावून द्यायचं गाववाऱ्यांना. अमर आली का खाली बस खाली बस अहो, तुला ह्याच्यामुळं बोलवलं मग किती कुठं झालं माहिती ना तुला काय त्याच्यामुळं आज आपल्याला पळून जायचं मी जायचं हा पोरं म्हणलं तर पैशाची तयारी करतो माझ्याकडून थोडं तात्याचं कसं रे अगं तुला वाईट वाटतं तसं मला जिजीमुळे वाईट वाटतंय ना काय आणि माझा एक पहिल्यापासून शब्द होता की मी लग्न केलं तर 4 चौघात येईन पण तुझ्या कसं आहे परिस्थितीनं आपल्या इतकं लांब आणून सोडलं ना की आता आपण माघारी जाऊ शकत नाही. चुकीचं पूजा मी तुला तीच सांगतोय का नाही अगं मला सुद्धा बस वाईट वाटते तुझं तात्या जसं माझी जीभ आहे अगं आपण दोघं जण पळून गेलं ना त्यांचं वाईट होणार ह्यात काहीच हे होणार नाही त्यांची इतकी बदनामी होणार आहे ना पण आता प्रश्न नाही त्या मार्ग काढायसाठी मी त्या मगाशी मिटिंगमध्ये किती बोललो सांग बरं त्यांच्या पाया पडायची वेळ की बाबा तात्या हे करा आणि ते एक लक्षात घे आपण जरी असं जर राहिलं तर समजा तुझं लग्न दुसऱ्या मला होतं मला बाबा बरं वाटेल का सांग बरं तुला बरं वाटायचं आपण आज इतके दिवस एकत्र राहिलेलं आज आपण एवढी ताती येत आता
काय आपण एवढी स्वप्न रंगवलेली आणि ती स्वप्न अर्ध्या सोडून जायचं म्हणलं कसं सांग बरं. समजा तू जर लग्न होऊन गेली तर माझी किती वाईट परिस्थिती होईल सांग बरं. तर आपण जायचं कुठं? कुठे बी जाऊ, जिकडे रस्ता दिसेल तिकडे जाऊ काय. आणि एक लक्षात घे, आज तू जर समजा मला सोडून गेली काय, तर तो मला प्रत्येक गोष्टी साथ दिली आणि तुझ्याशिवाय मला कोणी सांग बरं. मला आई नाही, बाप नाही, फक्त जिजी उद्या समजा गेली तर मला कोणी बघणं सांग बरं. तुझ्यासारखी जर समजूत पोरगी जर मिळाली तर माझी लाईफ खरंच चांगली होईल. सामान काय काय घेतलं? अगं तू काहीच घेऊ नको, 1-2 ड्रेस घे आणि जे आपलं कागदपत्र असते ती घे. आता काय म्हणत नाही सचिन भाऊ, उद्याच लग्न करायचं आहे आपलं. सचिन भाऊने सांगितले उद्या एकदम टिकडी देवा नाही का पलीकडे. चुकीचं नाही ना करत? हा चुकीचं करत अगं, तू माझ्या विश्वास ठेव. करायचं घरी सांग बरं, जाऊन दे मग. नको आता माझं उद्याच लग्न लावून देतो. मग उद्या लग्नाचं सगळं नियोजन आहे काय. त्यामुळे तू नर्वस होऊ नको. वातावरण थोडं शांत झालं की आपण येऊ आणि त्याला समजून सांगू किंवा आता मी बी काय उद्या नोकरी लागणार आहे काय. नावावर मला वाईट वाटतं तात्याने सोडून जायला. आता मला मस्त वाईट वाटतंय अगं. जिजीचं तर हातपाय गळून पडते. सांगितलं जिजीला तरी माझ्याशिवाय कोण आहे. हे आपण मग चुकीचं पाऊल उचलतोय, पण ही पाऊल उचलायला पर्याय सुद्धा आपल्याकडे नाही काय. मग त्यामुळं आता काय कर, विचार काय करायचं सोडून द्या. आपलं ते टार्गेट गाठू. लग्न तर उद्याचं उद्या काय असेल ते फसलं मिटून टाकू. जाऊ पण मी कुठे येऊ संध्याकाळी? तू संध्याकाळी काय चौकात ये काय. मी सगळं तयार करून ठेवतो. अजून काय पोरं आली नाहीत, अजून काय पैसे हातात मिळलं नाही तर तू काय कर, जेवण फिवण कर. तात्याला काय कुठल्या गोष्टी हे करून बनक लागून देऊ नको. आणि तू त्या खाल्ल्या आळीने ये, मी तिथं पलीकडे येतो. मग आपण 100% जाऊ. तू आता जा आणि कळण करून. हा चालतंय, तू जा मग. आता पैसे तर आपल्याकडे थोडे आहेत. ह्या पोरांना सांगितलं पैसे गोळा करा. आता पैसे कोणी कोणी किती देतात काय माहिती. चला अमर, आता अजून काहीतरी करायला पाहिजे. आईला आता तर 1000 रुपये मिळलं. आता एवढ्या दिवस तर खोटं पण गावाला गोळा लावला, पण आणखीन 2-4 हजार गोळा करतो. आता बायकोला बी आजारी पाडली अमरच्या जीवासाठी, असू द्या. आणखीन 2-4 हजार गोळा करतो ना अमरला देतो. मावशे, काय रे अगं तुझ्याकडे जाऊ. कशाला आलाय? अगं तुला माहिती ते प्रकरण झालेलं, काय झालेलं ते. माहिती आहे मला. तात्याने हाणलं किती बी आणि ती पूजाला पाहुणं बी घेऊन आलाय. तुला माहिती ना आमच्या दोघात किती जीव आहे एकामेकावर. मग हाय जीव, पण आता काय करायचं? आता काय करायचं का, आम्हाला जायचं पळून. पुन्हा एक रुपया बी नाही आमच्याकडे. मग आता मी काय करू? 2-3 हजारात ऍडजस्ट कर काहीतरी. तुला पुन्हा आल्यावर देतो अगं. देते मग. आणि मी तुला सांगतो, तो मी आणत आहे, मला आई ना बाप कोणी सांग बरं. एवढी आपली सोन्यासारखी पोरगी अगं, आणि ती बी हातात गेल्यावर कोण मला पोरगी देईल सांग बरं. देते की मग, देते की मी तुला. द्यायला नाही म्हणते, पैसे देते, पण चांगला राहा. चांगला राहतो घ्या ग मावशी. तुला माहित नाही का कधी कुणाला तुझ्या यायला म्हणलं का मी सांग बरं. नाही म्हणलं पण चांगला राहा. देते तुला पैसे. कधी ती का लगेच देते? बरं द्या आणून बरं. बरं देते. अरे वा, तुला पैसे. मावशी बस एकदा पाया पडू ती मला आणि जाऊ दे आणि चांगला आशीर्वाद दे. कल्याण आणि जरा घराकडे लक्ष दे बरं का आता. हा, देते देते. हा त्याच्याकडे बी लक्ष दे. तर जाऊ का मग. हा. हॅलो, अरे ऐक की, मी यायला लागली बरं का तिकडं. कुठे येऊ? चौकात का? बरं बरं आले. आहेत की दादा बाहेर आहेत. हा येते येते, ठेव. पूजा थांब. कुठं निघालीस बाळ? अगं तुला मी तळहासातल्या पोटासारखं सांभाळलंय. हा, तू आजारी पडलीस, रात्रात मी जागरण केले आणि तू आज ह्या तात्याला सोडून चालली. तुझ्या तात्याला? जाऊ दे तात्या, मला जाऊ दे, आता उशीर होते. नको रे बाळ, जाऊ नको. मी जास्त दिवस जगणार नाही. तुला तात्या मिळाल्याचा निरोप येईल हे ध्यानात ठेव. माझ्या जीवाचं मी काय पण करीन. हा, तुला जर तात्या पाहिजे असेल ना तर जाऊ नको. हात जोडतोय, म्हातारीची विनंती आहे तुला. बाया नको जाऊ माझे बाळ, नको जाऊ बेटा. मला बाळा तात्याला सोडून नको जाऊ. अहो राहू दे तात्या, तुम्ही नका असं करू. नाही जात मी तुम्हाला सोडून तात्या. ते बरं तात्याला वचन तू तुम्हाला अमरला वचन भेटणार नाही कधी. नाही भेटणार.
वा 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 सचिन भाऊ सगळी तयार झाली आता, सगळं झालं सगळं क्लिअर झालं या. बिगा फिगा भरत, आधार कार्ड सगळं घेतलं, सगळं. पुन्हा अडचण नको म्हणून. बॅग कुठे बॅग आहे त्या ह्याला आणायला लावली गजाला. हो शेट बॅग आणि ते सगळं ठेवलं बरं का. बरं चालतंय, तुझी काय कर ते बरीच पिशवी आहे ना ती घेऊन ये. बरं. पुन्हा आजार यायचे. 5,000 बरं बरं जाऊन दे, जा तू. जाऊ पटापटा. टप्प्यानंतर तेवढं घेऊन ये. गाडी कुठल्या साईडला लावली? ते आता ते घाईमध्ये असं काय झालं. काम हा. माझ्याकडनं पण 40,000 रुपये. अयो सचिन भाऊ राहू दे. आयुष्यामध्ये राव तुम्ही मला इतकी भांडणं केली तुमच्याबरोबर, पण आज तुम्ही मला हे कामाला आला. डोक्यातच काय आणणं ग. जरी कुठं लांब असला, जरी पैशाची अडचण आली हो. तरी कधी पण फोन कर. आणि मी काढलं नंबर बदललेत बरं का. हो हो मी काय मला करतो डबऱ्यापाशी नंबर सगळं दिले चालतंय तुला चालतंय. बोललो नाही मी. हा? हो काही टेन्शन घेऊ नका तू. इकडे मी बरोबर त्या म्हाताऱ्याला व्यवस्थित हे करतो. चालतं पण तुझी काळजी घे. कंप्लीट होऊन देऊ नको बरं का. नाही नाहीतर अजिबात मी तू अभ्यास केला तसं सगळं नाही 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 वाया जाईल. नाही. पूजेची पण काळजी घे. बाहेर गावी जाणार आहे तू. हो चालतंय. चालतं सगळं क्लिअर झाले. काय लागणार ती बामणाला त्यांना सांगितलंय त्या टेकडू तुम्ही गपचिप या सगळी माणसं. तो काहीच काळजी कर नाही. नाही काय ती आली कोणी बघायच्या आधी चाललो. अमर मला बोलायचं. काय बोलायचं. अमर मला नाही यायचं तुझ्यासोबत. ए तुझ्या तो आजारी पिजारी काय आणि चेष्टा बिष्टा करते काय. चेष्टा करायची वेळ नाही चला आपलं. अमर प्रेमाच्या पण पलीकडे काही नाते असते. ए पूजा बंकच करू नको. चल आता एवढं झालं या. सचिन भाऊ सांगा बरीला काहीतरी. ए, काय झालं तुला आता? एवढी मोठी तयारी केली मला आम्ही अटॅक जायची. यायची का पाळी आली मला तू अशी करते. अगं दिवसभर पोरग हिंडताय ती वन 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 सगळं काय. अगं सगळ्यांनी पैसे करून लाख रुपये गोळा करून दिले. सचिन भाऊच्या इतकं पैसे तू अशी करते म्हणल्यावर काय जीव देऊ का मी. तू अशी का करायला टाकली आता? जायचं नाही का तुला? नाही जायचं. सचिन भाऊ आम्हाला तिथं ऐकूया. ए तुमचं तुम्ही आता मिटवून घ्या. मला काय असल्या फेंज्यात सारखं पडायचं नाही. बघा तुमचं बघितली का तुम्ही. जाऊ का मी? चांगली करायला. हो अमर तू माझा तुमचं मिटलं तर मी गाडीपाशी थांबतोय. मिटलं तर या लवकर. हा बघा घ्या मिटवून. हो चल. पूजा हे काय लावलंय तू. अमर मला त्याच्याशिवाय काही जमत नाही. अगं मत जमत नाही. पूजा ही खेळ सगळा तोच करायला लावला. एकतर मी 4 चौघात लग्न करायचं म्हणलो होतो तर तू म्हणली नाही आम्हाला आपल्याला पळून जायचंय. मी केलं आता आणि आज एवढा मी डाव साजवला. सगळं केलं. कुणी कुणी पैसे दिलं. सगळं केलं. लग्नाचं सगळं केलं आणि आता तू नको म्हणती. काय करायचं सांग बरं का. जीव देऊ मी सांग बरं. हे मला पटलं नाही तुझं. बरं अमर एवढे दिवस काही ते नातं होतं ना ते विसरून टाक. अगं पूजा एवढं नाते एका दिवसात विसरू शकत नाही मी. जीव देऊ का तुझ्यासाठी सांग बरं. सगळ्या गोष्टी कशा विसरायच्या मी. शक्य आहे का ते सांग बरं. अगं मी मरण एवढे दिवस काय होतं ना मला माफ करा. तुला हे जर करायचं असेल तर तू तुझ्या मनाने कर. राहू दे. आणि एक लक्षात घे आयुष्यभर मी तुझी आठवण काढत राहीन. राम राम तात्या. राम 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 राम. बसा. काय झालं तात्या बरं आहे का. काय चालायचं तात्याचं आता? बरं बरं काय नाही म्हणलं तात्याकडे चाललं जाऊन यावं म्हणलं काय चाललंय काय नाही. काय ते- बसलाय तिथे? पूजा ना मग तर चौकात दिसली मला आता. काय चौकात होती. आता बघितले मग चौकात होती. तुला का पेटवायशिवाय काय काम नाही करत दुसरं? अहो तात्याची माहिती सत्य घटना सांगतोय की हो तुम्हाला. मी चौकात बघितले त्यांना तुम्हाला सांगायला. सजना जर खोटं निघलं तर तुझं तोंड बजरंगबली सारखं हो. लाल करीन. हा. माझं सांगायचं काम आहे तुम्हाला. हा, तू चौकात तेवढं मला सांगायचं दिसली. काम करत जा. कळीचा नारद कुणी करता? अहो तात्या तुमच्या पाहिल्यासाठी आहे ही. अरे बर मोठं भलं करणार तो आला रे मला. मी चौकात बघतोय की तो आता माझंच भलं करतोय. अहो चौकात मला दिसली म्हणून सांगायला तुम्हाला. बरोबर केलं. लाव काढी. तात्याच्या जीवासाठी म्हणलं सांगाव तरी निरूप तात्या. कळलं मारती बाहेर. आता असं म्हणावं लागेल गाव जळलं गजा बाहेर. हे बघा, माझं सांगायचं काम होतं मी सांगतो वार तुम्हाला. बाबा बघा. वार माझ्या सजण्या. जाऊ का तात्या मग मी? जा पहिल्या गाडीने जा. बघा, चौकात बघतो आहे मी बघा काय- ती. बघतो रे मी काय करायचं ती. काय होता त्या? बसा. कुठे गेलता? काय नाही बाहेर गेलते. खरं सांग बरं कुठे गेलते? खरंच बाहेर गेलते होता ते. अमरकडे गेलते ना? हा गेलते अमर. काय हवे तुला काय लाज नाही? बापाला वचन देते एकीकडे तू आणि खुशाल तू त्याला भेटायला जाते. अहो ते शेवटचं भेटायला तू गेलते. माझा केसाने गळा कापायला लागली बघा आता. माझ्या प्रेमाचा गैरफायदा घ्यायला लागलीस. हे चांगलं नाही बरं का पोरी तुझं. नाही होता ते शेवटचं भेटायला गेलते मी का त्याला. घेऊ गळाला फास लावून कुठे एखाद्या झाडाला? हो तर तुम्ही काय बोलू नका हो असं. काय बोलू नका. तू करतेस तसं का बाळ? हा किती तुझ्या पाया पडून सांगितलं. तुझे डोकं फोडून सांगितलं तरी तुझं हाय हे असंच कस काय करायचं? मी आता मार देऊन सांगणार. मार
हा केसाने गळा कापती होय ह्या म्हाताऱ्याचा हा अरे 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 वैरीन वैरीन तू माझ्या मागच्या जन्माची काय मला केलंय ती फेडायची वेळ आली तुला मौत झालं का तुझ्या मनासारखं अरे सरपंच झालाय गावाचा निवाडा करायला का लाज वाटली पाहिजे तुला झालं ना तुझ्या मनासारखं जीव पडला का गार तुझा होय म्हाताऱ्या नीट बोल की काय नाही बोल नीट बोल तुला. गुणानी पांढरी झाल्यात काय तुझी होय होय मुलांनी पांढरे राहिल्यात जरा नीट बोल माणसं बघून बोल अरे काय झालं माणूस बघतो तू? काय झालं माणूस तुला बघितलंय तन तन करायला एवढं मग काय झालं लय सांग ना. मिटवाय आलता ना तू हा, मग काय झालं काय मिटवलं तू काय राहिलंय मिटवायचं सांग ना काय मिटवायचं राहिले तू म्हणला ना, नीट माझी बोल पोरगी, मी अरे बघून काय घेईन. बोल नको नीट बोल जरा इज्जत येत तुझी मुलगी ना तुझं तू घे ना बघून हा बर बर बघतो मी अरे म्हाताऱ्या ही सोन्यासारखी पोर आहेत काय म्हणतो मी त्यांना एवढं सांगितलं तुम्ही पळून जायची तयारी ठेवा हा. पण त्या पोरांनी तुमच्यामुळे ऐकलं नाही त्यांनी तुमचा विचार केला आणि ती दोघं अलग झाली आणि तू सांगतोय मला मिटवाय आला जाऊन बघ काय झालंय ती अयो मोठी घोडचूक झाली माझ्या पोट देवा मोठी घोडचूक झाली रे आता पुन्हा नाही होणार अशी घोडचूक अरे बाळ पूजा काय केलं रे तुम्ही पूजा माझ्या ईर्ष्या पोटी माझे लेख गमवा लागले रे देवा मला पूजा कुठे शोधू तुला देवा पापी माणूस सर मी पापी आहे पापी पूजा काय घडलं माझ्या हातून अगोर पाप रे तात्या कस काय घडलंय असं अरे काय सांगू हा दोन जीवाचा बळी केवळ माझ्यामुळे गेला त्याला मी जबाबदार आहे दोन प्रेमी जीवांना वेगळं केलं काय उपयोग रे आहे या डांगऱ्याने वेळ निघून गेलो आता काय वाईट करून उपयोग आहे मनाला लागून अरे अरे ओ तात्या अहो काय घडलं इथं बघा अगोदर अरे काय हाणून बघतो गेला. आता काय शिल्लक राहिलं नाही पोरगी एवढी मोठी पोरगी गेली आता हाणून घेऊन काय उपयोग आहे तुमचा आता का बसा मी सांगतो असं करा वैरी रे वैरी मी आता बुंबलू नका लय मोठी चूक करून आता बसलाय आता बुंबलून काय उपयोग आहे नाही तेव्हा कळलं नाही वेळ निघून गेलो आता बोंबालताय ठोठवा अरे घाबरू घाबरू आता अरे बाबरावला लय उशीर आलाय थांब 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 थांबा आलो तुझ्याकडे मी काय आलं का तुझं समाधान आता जरा अरे पण घोबरांना मला काय माहिती एवढं घटना घडेल म्हणून अरे आता जाऊ दे झालं का घ्या हा सगळी तयारी फोन बिन केलेत का सगळ्यांना सांगितलंय रावल्याला पाहुणाला सांगितलंय सगळ्यांना सांगितलंय सांगितलंय ना हो आता तुला सांगतो हो बोल आता हे तात्याला ग बसव हा. आता ही म्हातार मरून जाईन बर 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 त्याला हाय बीपी हो हा. तुला सांगतो आता सगळं नियोजन झालंय म्हणतोय हा झाले या तयारी लागायचं होय आणि अमर कुठे आहे? अयो अरे अमरने आत्महत्या केली काय ए अरण्य का गप थांब 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 त्या पोराला हुडं का अगोदर कुठे आहे अमर ती एक गेला अमरने आत्महत्या केली लागले गबस अरे गबस की बाबा काला का माझ्या डोक्याला टेन्शन करायला लागलाय त्या अमरला हुडक अमरला बघू लागा चल. चल 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 अमरला हुडकू कुठे विहिरीकडे गेल्या का बघ कुठं काय घडलं रे वैर्या पापी माझ्या हातून कसलं आगोर प्राप्त झालं देवा देवा मला माफ करू नको रे तू कदापि माफ करू नको दोन जीवाला मुकले रे माझ्या ए अमर दिसला का अमर ए अमर दिसला का कसं काय झालं तात्या काय सांगू ताडे तुला
मोठा आगोर पाप. अरे ताई मला अमरला बघायचं का बाई? गावात गेलती माणसं म्हणतात की आत्महत्या केला त्यांनी. हा? अरे देवा किती महापापी आहे रे मी. अमर आय आय अमरच्या घरला बी हे आहे हो दादा आमर दिसला तुम्हाला कुठं असेल बरं नेमकं ते आता? बसला असं तिकडे तिकडे जाऊन आजच्या गावात हुडकले राव आम्ही त्याला. सगळीकडे फिरतोय ना आम्ही अमरच सापडा आमर सापडा दिसला तुम्हाला तर आम्हाला फोन करा पटकीने. कशा बघतोय म्हणा लगेच सांगतो. काय तात्याच्या नशिबाला आलं रे देवा 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 देवा. काय केलं व तात्या? कुठं गेलं सोनं? कुठं गेलं? हे देवा पांडुरंगा रे. इथला इथला आमर बहुतेक विहिरीतच असावं बघ पडलेला. काय माहिती विहिरीत पडलाय का कुठं गेलाय. विहिरीत काहीतरी दिसतंय वर कापडे अमरचे रग आहे काय रे. नीट बघ नीट बघ नीट बघ. अमर तळात तर जाऊन बसला नसेल. ए येड्या फोकाची आहे जरा नीट बोल की का मग दिसता नाही का इथं बी चल बघू दुसरीकडे कुठं तरी. नीट तसं म्हण की मग. चल का आमरला तळात लगेच वाईट तोंडात कसं येतं रे माणूस का बी तडाय चांगलं बोलत जाईल जरा. काय बाई आता बसल्यात देवा देवा करी. अरे 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 असं कसं रे घडलं बाबा. काय रे त्या अमरने मी काय केलं काय नाही गावात अजून ती एक भूमिका उठली गावात. काय झालं काय माहिती रे देवा. अमर काय करतोय सकाळपासून तुला हुडकतोय. काय झालं? काय करतोय तू कसा का बसला इथं. काय झालं सांग मला. बाबांना सांगावं लागल बाबा आता काय जर झालं तरी. चालेल, सांगा ना मला. अरे सांगतो अमर पण तू घरी चल पहिलं. घरी काय झालं माझ्या? सांग जे नको घटना तीच झाली घटना. हा. एक तुला सांगतो तू घाबरून जाऊ नका फक्त. अहो मी घाबरत नाही. मला सांगा लवकर. अहो मला दम निघा नाही आता. काय झालं सांगा. पूजाचं काय? अरे जे नको आहे तीच घटना झाली बाबा. मला सांगा ना तू पूजाचं घरी काय? चल. उद्या गेली. त्याने घात करून घेतलाय स्वतः तेच जीवाला. नाही होणार असं. मला वाटलंच होतं ही- चुकीचं बोलताय मग काय करायचं येईल आता काय करायचं मग. आता सांगावं तर लागणारच आहे बलवान ना, की. तुम्ही सांगा तुम्ही चेष्टा करताय माझी म्हणून. पूजा गेली हो. तुला सोडून पूजा तुझ्या जगातून गेली. पाया पडतो खोटं तुम्ही सांगा मला चेष्टा करताय म्हणून. खोटं नाही चल, आम्हाला चल, तर चल, वाईट चल, वाटलं चल, चल. फुरकत आलोय तू. घरी चल घरी चल. वेड्या जीवाला या आता काय रे करावा. वेड्या जीवाला या आता काय रे करावा. तुझ्यासाठी पूजा मी आता कुठं कुठं फिरावा. तुझ्यासाठी पूजा मी आता कुठं कुठं फिरावा. अन्न पाणी मला आता कस लागन गोड. कुठं येऊन भेटू पूजा उठून सांग ना मला थोड. अग तुझे हे कोमल रूप वाटत तुला पुन्हा पुन्हा पहावा. अग तुझे हे कोमल रूप वाटत पुन्हा पुन्हा पहावा. तुझ्यासाठी पूजा मी आता कुठं कुठं फिरावा. तुझ्यासाठी पूजा मी आता कुठं कुठं फिरावा. उठता बसता तुझा मला आता सारखा होईल भास. शेवटचा चाकू दे तुझ्या तोंडातला प्रेमाचा रस. अग भोळ्या भाबड्या जीवाला कसा दिला ग दुरावा. अग भोळ्या भाबड्या जीवाला कसा दिला ग दुरावा. तुझ्यासाठी पूजा मी आता कुठं कुठं फिरावा. माझा जीव सारा पूजा तुला मी वाहिला. अमरनी प्रेमाचा
बेरंग पाहिला. माझा जीव सारा पूजा तुला मी वाहिला. अमरनी प्रेमाचा रंग बेरंग पाहिला. शेवट माझं काही चुकलं असल तर मला माफ कराव. शेवट माझं काही चुकलं असल तर मला माफ कराव. तुझ्यासाठी पूजा मी आता कुठं कुठं फिराव. तुझ्यासाठी पूजा मी आता कुठं कुठं फिराव. पूजा